लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महापालिकेच्या उद्यान विभागाकडून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। गेल्या वर्षी पुष्पोत्सवास लाखो पुष्पप्रेमींचा प्रतिसाद लाभला होता। यंदाही पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून नाशिककरांना शेकडो प्रजाती पाहायला मिळणार आहे। पुष्पोत्सवासाठी 47 लाखांचा खर्च येणार असून यासाठीचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आलाय। उद्यानांचं शहर असलेल्या नाशिकमध्ये दरवर्षी महापालिकेच्या वतीने पुष्पोत्सवाचं आयोजन केलं जात आहे। महोत्सवातून पर्यावरणाचा संदेश दिला जाणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धा देखील घेतल्या जाणार आहेत। महापालिकेच्या राजीव गांधी भवनाच्या प्रांगणात हा पुष्पोत्सव होणार असून उद्यानाकडून जोरदार तयारी केली जाणार आहे। विविध प्रकारची हंगामी पुष्पे, हंगामी फुले, पुष्परचना, मिनिएचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला इत्यादीचे स्पर्धात्मक प्रदर्शन असणार आहे। प्रत्येक गटासाठी बक्षिसं ठेवण्यात आलेली असून महत्त्वाची बक्षिसं नामांकित कंपन्या, उद्योजक, सहकारी बँका, हॉटेल्स, व्यापारी समूह यांच्याकडून पुरस्कृत आहेत। कार्यक्रमस्थळी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। ज्या नागरिकांना पुष्प प्रदर्शनामध्ये त्यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या कलाकृती ठेवायच्या आहेत त्यांनी उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे। पुष्प महोत्सवाचं नियोजन सुरू आहे। गेल्या वेळीप्रमाणे ज्यांना स्टॉल्स हवे असतील त्यांनी स्टॉल्सचे आरक्षण करावे। स्टॉल्सची संख्या मर्यादित असणार आहे। पुष्पोत्सवात विविध गटातील स्पर्धेत पुष्पप्रेमी नागरिकांनी, शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मनपाचे उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी केलेले आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।